श्री स्वामी समर्थ दत्तश्री किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर आजची रेसिपी आणली आहे पोह्याचे कटलेट्स। तर त्याच्यासाठी पोहे घेतले तिथे मी 1.5 कप। ते छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला आणि थोडंसं पाणी टाकून ते भिजत ठेवायचे आहेत। तर अर्धा 1 तास तरी पोहे भिजत ठेवा। इथे स्लरीसाठी 2 चमचे मोठे चमचे मी मैदा घेतलेला आहे। त्याच्यात ओरिगॅनो टाकलेला आहे, मिक्स हर्ब टाकलेला आहे, चिली फ्लेक्स टाकायचा आहे। तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल आणि पाणी टाकून छान मिक्स करून साईडला ठेवून द्यायचं आहे। त्याची एक स्लरी बनवायची आपल्याला, तर ते हे आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे। पोहे भिजले आहेत। पोहे हाताने छान असे पीठ मळतात तसे चुरडून घ्यायचे आहेत पोहे। ते इथे पोहे चुरडून झालेले आहेत। तर त्यामध्ये आता 4 बटाटे घेतलेले मीडियम आकाराचे, ते किसून घेतले आहेत, ते टाकायचे त्यामध्ये। बटाटे किसून घ्या। ते टाकायचे त्यामध्ये। थोडीशी हळद टाकायची आहे। इथे मी चाट मसाला टाकलेला आहे। चिली फ्लेक्स टाकायचं आहे। ऑरिगॅनो पण थोडंसं टाका ह्याच्यामध्ये। थोडीशी हळद, तिखट, गरम मसाला, तिखट तुमच्या आवडीनुसार टाका। गरम मसाला टाकायचा आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे ह्यामध्ये, आणि वाफवलेले मटार। तुमच्याकडे गाजर असेल तर गाजर टाकलं तरी चालेल। मटार मी वाफवून घेतलेले आहेत। शिमला मिरची घेतली, शिमला मिरची एकदम बारीक चॉप करून घेतलेली चॉपरने, ती टाकलेली आहे यामध्ये। कोथिंबीर टाकायची बारीक चिरून। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपण हे मिक्स करून घेऊया। तर आलं लसूण पेस्ट आणि टाकायची राहिली होती, तर आलं लसूण पेस्ट टाकली आहे। आणि मक्याचे दाणे होते ते मी ह्यामध्ये वाफवून टाकायचे। मक्याचे दाणे वाफवून टाका। आता हे सर्व एकत्र करून मिक्स करून घ्यायचं आहे। जर बॅटर तुम्हाला जसं पातळ वाटत असेल तर तुम्ही ब्रेड क्रम्ब टाकलं तरी चालेल, किंवा तांदळाचं पीठ टाका, किंवा पोहे अजून घेऊन त्यामध्ये तुम्ही टाकू शकता। आता ह्याची आपण पॅटी बनवून घेणार आहोत मीडियम आकाराची। तुम्हाला कशी जशी शेप हवा असेल तसा तुम्ही करू शकता। तेवढी पॅटीज मी बनवून घेत आहे। इथे स्लरी घेतली आहे, त्याच्यामध्ये ही पॅटी डिप करायची आहे। त्याच्यामध्ये ही डिप करायची आहे। आणि ब्रेड क्रम्स घेतले, हे घरगुतीच आहे, मिक्सरला वाटून घेतलेले मी ब्रेड, तर त्याच्यामध्ये घोळून घ्यायचं आहे। छान असं दाबून प्रेस करून सर्व बाजूने ब्रेड क्रम्ब लागला पाहिजे। अशा प्रकारे मी सर्व करून घेणार आहे। जर तुम्हाला तळायचे असतील तर डबल कोटिंग करावं लागेल, आणि शेलो फ्रायला 1 केला तरी चालेल। तसे मी बाकीचे करून घेत आहे। ते बाकीचे करून झाले आहे। ते 10 ते 15 मिनिट आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचे आहे, फ्रीझरमध्ये 10 ते 15 मिनिटं। तिथे पॅन गरम केलेला होता, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे। गरम झाल्यावर मीडियम आचेवर आपण हे शेकून घेणार आहोत। तुम्ही शॅलो फ्राय करा, डीप फ्राय करा, खूप छान क्रिस्पी लागतात। पावसाचे दिवस देखील आहे, मुलांना देखील भरपूर आवडते। नक्की रेसिपी तुम्ही करून पहा। तुम्हाला पनीर किंवा चीज टाकायचं असेल तरी देखील तुम्ही टाकू शकता यामध्ये। तर हे दोन्ही बाजूने आपल्याला खरपूस मीडियम आचेवर तळून घ्यायचे आहेत। छान क्रिस्पी होतात।
आता दोन्ही साईडने आपल्याला तळून घ्यायचे आहे. एक साईड झाली की आम्ही पलटी करून घेणार आहे आणि खरपूस असे तळून किंवा शेकून घेणार आहे. नक्की रेसिपी ट्राय करा. जर आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.